मनोज जरांगेंनी अखेर 5व्या दिवशी सोडलं उपोषण। GR स्वीकारल्यानंतर विखे पाटलांच्या हस्ते घेतलं लिंबू पाणी। मराठ्यांच्या ताकदीवर आपण जिंकलो रे, मनोज जरांगेंकडून विजयाची घोषणा। जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य, किरकोळ बदल करून काढला नवा GR। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची सरकारची पहिल्यापासून होती तयारी। जरांगेंच्या सरसकट मागणीत कायदेशीर अडचणी येत होत्या आणि त्यामुळेच होता पेच, मुख्यमंत्र्यांची होती प्रतिक्रिया। ज्यांचं कुणबी नोंदींचे दाखले खरे असतील त्यांनाच आरक्षण मिळणार। मराठवाड्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राजकारणात टीका सहन करावी लागते, टीका झाली पण मी विचलित झालो नाही। मराठा आरक्षणाच्या GR नंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर भाजपचा जल्लोष, तसंच GR मिळाल्यानंतर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचेही मानले आभार। ओबीसींनी आंदोलन करू नये, साखळी उपोषणाची आता गरज नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ओबीसी नेत्यांना विनंती। मराठा आणि कुणबी एकच ही घोषणा महिनाभरात करण्यास सरकार तयार। 2 महिन्यांचा वेळ दिल्याची जरांगेंची माहिती। हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता, कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसांमध्ये अंमलबजावणी करणार। सातारा गॅझेटियरसाठी 1 महिन्याची मुदत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी सुद्धा सरकारला मान्य। सप्टेंबर अखेरीपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं सरकारचं आश्वासन। मुंबईत उपचार घेण्यास जरांगे पाटलांचा साफ नकार। जरांगेंवर पुढील उपचार संभाजीनगरमधल्या रुग्णालयात होणार।